नमस्कार मंडळी, स्नेहलता's लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मस्त असे चटणी, आपण लसणाची चटणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी फार काही साहित्य लागत नाही, अगदी 2-3 साहित्यामध्ये ही तयार होते आणि अगदी महिनाभर 15 दिवस छान टिकते. आणि ही चटणी इतकी टेस्टी होते की ती महिनाभर राहू शकणार नाही. आपण पटकन ती संपवून टाकणार आहोत, इतकी सुंदर ती चवीला लागते. तर याचं आपण साहित्य बघूया. इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे आणि ती मी गरम पाण्यामध्ये 1 तासभर ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ती वाटायला एकदम पटकन सोपी जाते आणि आपल्याला याचा शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही. पूर्वी कसं ह्या चटण्या वगैरे वाटताना पाट्यावर वाटायचे, त्यामुळे पाण्याची फारशी गरज नाही लागत. पण आता आपल्याला मिक्सरवर वाटायची असते तर कधी कधी पाणी घालावं लागतं. पण आपण प्रयत्न करायचा की याच्यात पाणी न घालता आपल्याला ही पेस्ट करायची आहे. तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि आपण लसूण चटणी म्हटल्यानंतर मी जवळजवळ 4 मोठ्या कांड्या मी सोलून घेतलेल्या आहेत. हे बघा, याला लसूण जेवढा तुम्ही जास्त घालाल तेवढा ती चटणी छान होते. भिजवल्यामुळे मिरच्या काय होतात, नरम होतात आणि पटकन त्या वाटल्या जातात. हा भरपूर लसूण आहे, 4 कांड्या मी मोठ्या सोलून घेतलेल्या आहे, त्या पण घालायच्या आहेत आपल्याला सगळ्या. आणि ती बारीक आता वाटून घ्यायची आहे. मी सांगते तुम्हाला मी पाणी घातलं की नाही घातलंय. आता हे मी लसूण घालून पूर्ण वाटून घेते ती चटणी. आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं जिरं पण घालायचं वाटताना. थोडं जिरं पण मी घातलेलं आहे. आणि आता हे छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. लसूण भरपूर घ्यायचं आहे आपल्याला. मी पूर्ण 4 कांड्या घेतलेल्या आहेत. ते थोडं थोडं करून मिक्सर भरलेला आहे, त्यामुळं मी थोडं थोडा करून लसूण याच्यात बाकीचा उरलेला घालत आहे आणि आता याची पेस्ट करते. हे पहा, अशी मी पाणी न घालता वाटलेली आहे. पण आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. पाट्यावर वाटली असती तर ती छान बारीक झाली असती. आता याच्यात आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. आणि थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे, थोडंसं, अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला. आणि आता ही पूर्ण परत वाटून घेते मी. हे बघा, छान आपली वाटून झालेली आहे. हा, आपण बेडगी मिरची घातलेली आहे त्यामुळे कलर पण मस्त आलाय बघा, किती सुंदर कलर आलाय. तिखट नाही अजिबात. तुम्हाला ती तिखट दिसत असेल पण ती तिखट नाही, लाल लाल दिसते. तुम्हाला असं वाटत असेल खूप तिखट आहे, पण ती अजिबात तिखट नाहीये. आता आपण याला एक फोडणी देऊन घेऊया. आपण कढई तापत ठेवलेली आहे. याला थोडं तेल जास्त लागतं तरच ती छान तेलामध्ये मुरते आणि मग ती छान टिकते. अगदी ही चटणी तुम्ही चायनीज बरोबर, चपाती बरोबर, पावाबरोबर, कशाबरोबर खा, खूप सुंदर लागते ही चटणी. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. थोडीशी राई घालायची आहे. छान आपली फोडणी तडतडली आहे, राई आणि कढीपत्ता. आता आपण ही चटणी घालून घ्यायची त्याच्यात. आणि हे पूर्ण अशी तेलामध्येच ती चटणी करायची, तेव्हा ती चवीला छान लागते आणि टिकते पण छान. त्याच्यात अजून आपली चटणी ती पूर्णपणे काढून घ्यायची, वायाला जाऊन द्यायची नाही. गॅस बारीक केलाय मी, बारीक गॅसवर छान परतून घ्यायची तिला. आणि 5 मिनिटं आपल्याला छान ही चटणी परतून घ्यायची आहे. हा, चटणीचा कलर बघा. आणि ही तेलात मुरवली ना तरच ती टिकते आणि खूप सुंदर लागते चवीला. गरम गरम चपाती बरोबर खा, भाकरी बरोबर खा, परत चायनीजला तुम्ही वापरू शकता, माशांना लावू शकता. खूप म्हणजे हिचा खूप उपयोग होतो. त्याच्यानंतर तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या करा, त्याला लावा, खूप सुंदर. हे पूर्णपणे आपल्याला छान 5 मिनिटं त्याला हलवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहे. आणि आपण छान अशी चटणीने तेल बाजूला सोडायला सुरुवात केलेली आहे. या चटणीला जरा जास्त तेल लागतं तरच ती चवीला चांगली लागते. तुमचं तेल कमी झालं तर तुम्ही परत वरून थोडंसं ओतू शकता कच्चं तेल.
पण ही छान तेलामध्ये राहिली तरच तिची चव छान लागते. आणि लगेच गरमागरम एवढी खायची नाही, जराशी तिला थंड पूर्ण होऊन द्यायचं आणि मग खायची. बघा किती छान आपले तेल वगैरे सगळं चटणीने शोषून घेतलंय आणि मस्त झालेली आहे आपली चटणी. आता ऐकी नाही करायला सोपी. आता हिला आपण गॅस बंद करूया. आपली चटणी तयार आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला वाटत असेल जर याच्यात लिंबू 2-3 थेंब पिळावे तर लिंबू तुम्ही पिळू शकता, पण मला फारशी काही आंबट वगैरे आवडत नाही. काहींना आंबट जराशी आंबट चव असलेली पण आवडते, तर मी लिंबू वगैरे नाही पिळणार आहे, अशीच ठेवणार आहे. बघा छान झालेली आहे आपली चटणी. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे बघा मी मस्तपैकी काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. आणि तुम्हाला दुसरं एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला मिरच्या नसेल वापरायच्या तर तुम्ही लाल काश्मीरी मिरची पावडर असते ना, ती जरी घेतली ना तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा, ती पण चटणी चवीला अतिशय उत्तम लागते. मिरच्या नाही घातल्या तरी चालेल. लाल काश्मीरी मिरची पावडर आणि लसूण भरपूर घालायचा आणि तेल भरपूर घालायचं. तेलामुळे ती चटणी छान टिकते आणि छान आहे. बघा आता तो आपण परतल्यानंतर थोडंसं तेल दिसते लोणच्यासारखं, तर असं तेल त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, तर ती चटणी चवीला लागते छान. आणि ही जेवढी मुरेल तेवढी छान लागते. लगेच खायची नाही, जरा तिला मुरून द्यायचं आणि मग ती चवीला फार छान लागते. तर मी तुम्हाला दाखवते. आता मी चपातीचा रोल करते मस्तपैकी. हे बघा असं चपातीला लावायची सगळीकडनं. अजिबात तिखट नाहीये, फक्त याच्यात लसूण भरपूर घालायचा. हे पुरी करा, पुरी असेल तर पुरीला लावा. नंतर तुम्ही पराठे केले तर पराठ्याबरोबर खायला लावली. ही चटणी अतिशय म्हणजे कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, इतकी सुंदर ही चटणी लागते. तुम्ही अगदी मिरच्या नाही वापरल्या तरी चालेल, नुसती काश्मीरी मिरची पावडर वापरून केली तरी चालेल. आता मी तुम्हाला सांगते कशी झाली ती. मी रोल केलेला आहे आणि आता तो मी खाऊन बघते. खूप मस्त झालेली आहे, खूप भारी झाली आहे. आणि असं तेल मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये. बघा कशी छान दिसते, खूपच मस्त झाली. मी आता खातेच रोल. नक्की करून बघा. आवडली तर लाईक सबस्क्राईब करा, मैत्रिणींना पाठवा. आणि तुम्ही कमेंट करतच नाही, त्यामुळे मला कळतच नाही कोणी माझ्या मैत्रिणी बघतात की नाही. कमेंट नक्की करा. आणि ही चटणी अतिशय सुंदर आहे, करून बघा.